सदा भाऊ हा तुमचा हरभरा आला असला काढायला तर द्या ना मला उगता. द्यायचं आहे पण तुलाही सांगतो 3,000 रुपये एकरात काढीत असलं तर बघ. 3,000 आम्ही दोघ आपदायचं उन्हा तानाची परवडन का? अरे 2 दिवसात काढून होईन तुम्हाला 1,500 750 रुपये रोज पडन एकाला. राहू द्या मग तसाच घेते डुकर खाऊन. डुकरं नाही का तिथे हायवेला हरभरा गावाळीत इकडे आहे का काय ते डोंगरात नाही पार ठीक आहेत इकडे गावाळीत तिकडे. बरं 500 देईन तुला करून टाक तेवढा. नाही मी नाही करणार 500 नाही होणार. 700 रुपये रोज असला रोजान करीन. अरे 700 रुपये रोज दिला पण मला बसावं लागेल नाही तर रोज घ्यायचा आणि तू इकडे निघायचा गावात. तुला सवय माहिती ना आम्हाला. बरं ते डेपुटी दिसले का? काय डेपुटी डेपुटी नाही दिसल्या बा मला. नाही डिगे आलाय. डिगेला विचारायची का? हा डिग्याला विचार. डिग्या काहीतरी दवाखान्यात गेलं होतं काय झालं काय माहिती. दवाखान्यात गेलं ते. हे डिग्या सांगेल बरोबर. काय दिगंबरा बोला सदा भाऊ आपलं निवंतच असतं. मला मरेपर्यंत जगायचंय. धावपळ करून मारला चौथा घेर आणि 5वा घेर पुढं खड्डा पुढल्या दाबलं ब्रेक गाडी ठोकली संपला. विचारून पस्तावर मी विमा भरीत नाही. खरंय हा आपल्याला मरेपर्यंत जगायचंय. तुझा मालक कुठे आहे? डेपुटी वय हा घरीच ना. घरी आहेत. हा पहिलं गावात तर दिसा ना मी घरी काय काय चाललंय घरी. आराम चालू आहे. आराम हा पुढे आराम करीत मग काय माणूस नाही ते. इकडे गावात पाणी नाही ना प्यायला घरी आराम करीत आहेत का भाऊ? भाऊसाहेब आहेत पाहिला. भाऊसाहेब पाहायला आहेत. डेपुटी कशाला आहेत? बरं तायला बोलवलं सांगा. मग ते डेपुटी दिसत नाही म्हणूनच तुला बोलावलं. अहो आराम चालू आहे. आले दवाखान्यात गेले होते. दवाखान्यात कुठं? हॉस्पिटलला. हॉस्पिटलला हा नगरला. डेपुटी हा काय भानगड हे नवीन नवीन हलणार आहे काय? तुमचं येऊन जाऊन तेच येऊन जाऊन तेच म्हणजे काय मी काय आठवड्याला विचारितो काय त्यांना काय हे असं झालंय का काय काय कशाला गेल ते म्हणे. अहो ऐकून घ्या मग बोला. अहो त्यांना 2-3 दिवसापासून ना असं थकवा जाण्याचा चालायला लागले तरी दम लागेल त्यांना. म्हणजे ना मालतीनबाई म्हणजे तुम्ही जाऊनच या दवाखान्यात. चालायला लागले तरी दम लागायचा. हा थकवा यायचा. मालकीनबाई म्हणल्या दवाखान्यात जाऊन या. हा मग ते दवाखान्यात गेले. म्हणजे मग तिथं डॉक्टरने चेक केलं त्यांना. मग डॉक्टर म्हणले तुमचं रक्त ते चेक करला. रक्तांचे चेक करावं लागेल. हा बर मग रक्त चेक केलं. हा मग रक्त ते चेक केलं तर 2 तासांनी रिपोर्ट आले. तर डॉक्टर म्हणे ते काय कॅस्ट्रॉल हा काहीतरी ते चरबी वाढली म्हणजे शरीरातली. हा ते असतं. म्हणजे काय असतं ती चरबी वाढली मग आता कापून काढायची काढायला लावायची ना त्यांनी. चटणं खाते ते बोकडाची चरबी आणि ते चरबी वाढली शरीरात त्यांच्या. मटणाची चरबी वाढली. हा मग डॉक्टर रक्तवाहिन्या अशा दाबल्या जातात. पुढे रक्त येत नाही. हळूहळू हळूहळू झटका लय अवघड असतं त्याच्यामुळे चरबीदार ज्यादा खायचं नाही. जादू मापात खायचं. मला तर लागते बघ सदा भाऊ बस. नाही पण तू चलत असतो तू बसतो तू 90 मारितो 90 चरबी तळून जाते. 90 भारी असते तशी प्रमाणात घ्यावं लागते. 1-2 पेट बस. 1 या 2 बस. हम 2 हमारे 2 3 वर गेले मग झालं नाही. मग अवघड कार्यक्रम नाही. मग प्रपंचाच वाटू जाते. मी बोलू का? नको बोलू. मी असं म्हणलोय का तुला? बोल ना बोल. अहो मग डॉक्टर काय म्हणे तुम्हाला ना आराम करायला लागेल आणि नाही मटण चटण खायचं बंद करायला आण म्हणे. बघा आता काय म्हणले सदा भाऊ तेच म्हणले होते. तेच म्हणलो. आणि डोळ्यान ते दिल्यात. आणि डॉक्टर म्हणे तुम्ही जर मटण तरी खाल्लं ना तर तुमचं अवजड होईल म्हणे. अयो आईला मटण खाण्यात आलं आमच्या पण चटण नाही खाते. चटण बी खाते. ग्रामपंचायत खाते. गाव खाते. इकडल्या पार्ट्या आवड झाला तोंडाला. घरचं मटण बाहेरचं चाटून पुसून आणायचं त्याला चटण. हो बरोबर जाऊ द्या सदा भाऊ तोंडाला कुलूप लावा नाही तर उडून जायचा तुमच्या शब्दाने चले. ओ सदा भाऊ काय करताय? सदा भाऊ काय म्हणत जाऊ नको. आमचं घर वतनदार घराने
आणि तू आहे ना नेमकी पंगत संपल्यावाली दिले असते 2 बिस्किट तिने काय आहे? अहो, तुम्ही मला बघून राहिलेला हातातला अर्ध बी खाऊन घेतलं वतनदार आणि काय तुम्हाला वतनदार म्हणा. मी अर्ध देत नाही. आमची संस्कृती वेगळी आहे. आम्ही कप बशीन चहा पितो. बशीत वतला ना कपातला अर्धा दुसऱ्याला देतो. पण हे बिस्किट हे अर्ध करंडलं होतं. उष्ट पाष्ट नाही खाऊ घालीत आम्ही. मग 10 रुपये खर्च करून आणला असता दुसरा पुडा. 10 रुपये तुला देतो. तू पार्लेचे 2 घे म्हणजे 2 आलेले समाधान राहील. एकात काय 1 दिलं म्हणजे तेवढं हे राहतं. कशाला आली ती सांग. ऊन आलंय डोक्यावर. मला जायचंय आता गावात. म्हणजे आता मी आले म्हणून तुम्हाला जायचं असंच असतं बाबा. तसं नसतं. कशाला आली ती सांग. हो गावामध्ये जत्रा आहे ना. जत्रा आहे हा आहे ना. मग काय. अहो तुम्हाला आमंत्रण द्यायला आले मी त्याचं. अरे वा वा. काय आहे जत्राला? कोंबडी कोंबडा बोकडा कापणार आहे मी. बोकड हा नाही ते का? कंदुरी करायची ना म्हणून मग तुम्हाला बोलवायचंय. नाही नाही. म्हटलं चला यांना आमंत्रण देऊन जा. अरे मला तर ती आळणी असं आवडती ती उखर. म्हणजे कसं आहे आळणी आणि ते वजडी आहे ना चांगली धुवून घेऊ. वजडीचं सेपरेट फ्राय कर. नाही कसं आहे खाऊन घालायचं ना नाव निघालं पाहिजे. नाही तर नुसतं खाऊ घालायचं. आणि वतनदार ऐका मी तुम्हाला कधी नाही म्हटले का तेवढं सांगा मला. नाही तू जीव घाल. सगळ्यांना आमंत्रण दे पण डेपुटीला आमंत्रण देऊ नको. का हो? काय झालं? आता डिगे आला होता. काय म्हणे? डेपुटीला आहे ना कॅस्ट्रॉल झालाय म्हणला. कॅस्ट्रॉल झालं. कोलेस्ट्रॉल वाढलं असं म्हणतात त्याला. आईला ते लय समानार्थी शब्द आहे ते. कोलेस्ट्रॉल कॅस्ट्रॉल एकच. शरीरातली चरबी वाढली आणि त्यांनी असं ते रक्तवाहिन्या बारीक होत्या डॉक्टर म्हणले. आणि डेपोटी कधी झटका मारतेन खटका पाडीतेन समजणारच नाही. खरंच होय. गावाचं खायचं ग्रामपंचायतीच्या पार्ट्या याच्या त्याच्या जत्रा नुसतीच चरबी चरबी झाली शरीरात चरबी. बरं मग नाही सांगत तुम्ही म्हणता म्हणून. सांगू नको. आणि असं कर आपल्या वार्डात तू 22 उमेदवार आहे. आता मला सरपंच केला लढावं लागेल. तसं तर आपल्या गावचा चेहराच होणार आहे तू पुढे. हा सगळ्या घरोघरी जायचं आणि त्यांना निमंत्रण द्यायचं जत्रेचं. अहो मी सगळ्या गावाला सुरुवातच तुमच्यापासून केली. नाही आता बाकीकडे सांगायचं. आणि निमंत्रण दिल्यावर काय सांगायचं? सदाभाऊंनी सांगितलंय बरं का पण जेवायला म्हणून. पण जेवायला माझ्या इथे येणार आणि तुमचं नाव का बरं सांगायचं? ते पार्टीचा प्रमुख म्हणून त्यांनी निमंत्रण दिलेलं असं आलं ना तर लोकांना बरं वाटत. आता आमदार खासदारांच्या ऑफिसमध्ये येत ना कुठे असे मार्केट कमिटी कारखाना कुठे नोकऱ्या करणारे पोरं असतात. निरोप देतात. आमदार साहेबांचा निरोप आहे मीटिंगला या आणि दावत पळत येतं. आता हे गाव पातळीचं आहे. तू फक्त माझं नाव सांग येते जत्राला. तुमचं नाव सांगितलं तुमची तेवढी जाहिरात होईल ना. जाहिरातीचं नाही तुला बी 4 मतं जादा पडते. सगळं मला आहे ना इसकटून सांगावं लागत. तुम्ही लय हुशार आहे मला माहितीये. बरं जाते मी. चला सगळ्यांना सांगा. नक्की या बरं का. बरं आहे का आता माझं शेवटी सांगायचं वतनदारांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगायला. आणि मीच नसल्यावर त्या कार्यक्रमाला शोभा राहील का? बरोबर. येऊ का मग मी? लय उन्हात फिरू नको. चक्कर बिक्कर येईन. य रुपा ए रुपा. हा काय करत होती मध्ये? काय नाही हो ब्लाऊजचे बटन तुटलेत ते लावत होते. बरं जाऊ दे ऐक. हा. माझ्या इथं कंदुरी कधी? परवा. बर. हा तर तुला आमंत्रण द्यायला आली होती. म्हटलं पहिले तिला द्यावा. नंतर एका एकाचं द्यायचं काम चाललंय. आणि काय सुगंधा कशाला आलीस इकडं? हो माझी इथं परवा दिवशी कंदुरी आहे ना मग त्याचं आमंत्रण द्यायला आली होती. हा वय. हा बरं मी काय म्हणते सकाळपासून तुला माझ्याकडे यायचंय हा. कारण भाकरी करू लागावं लागन. लसूण बिसून सोलायचा मसाला काढायचा. एकटीकडनं कसं काय होईल बरं माझ्या? एवढं सगळं कराय मी यायचं? अगं मग मी आहे ना. काही बाया पण आहेत ना सोबत. आज थोडी आहे. अय सुगंधा मी पण येईन भाऊ तुझ्या सोबत. तुमचं काय काम आहे तिथं? करू धरू लागायला पण मी अगं, माणसं लागतातच ना. तुम्ही सकाळीच या 2 जण. काहीच टेन्शन घेऊ नका. अहो पण नाश्ता करून आम्हाला यावं लागन. मी करून ठेवन बाई ते. खरं? हा मग तिकडेच येतो आम्ही नाश्त्याला. अय सुगंधा पण मी उकर काढून खाईन भाऊ. हा मग ते मला नाही जुळायचं दिवसभर. जालू भाऊजी मी तुम्हाला नाही म्हणन का बरं? द्या उकड द्या. नाहीतर आख्या तुमच्या पाहुण्यात पोटात गुडगुडी सुरू होईन जुलाबावर बसतील. एवढे पापी नजर आहे का माई? तू तर साधा का ह्याच्यावर उठती. कधीतरी नवऱ्याला चांगलं बोलत जा. मी काढणार आहे असं पण
तुम्हाला माहिती का सगळ्या गावांना जेवढे येणार आहेत ना लवकर त्यांना उकर सगळ्यांना खायला देणारच आहे. पण डेपुटीला आमंत्रण दिलं का? डेपुटीला नाही दिलं ते त्यांना काय कोलेस्ट्रॉल वाढलं ना त्यांचं. मी विसरलो होतो, मला बी डिग्या म्हणत होता कॅलेस्ट्रॉल नाही चरबी वाढली चरबी. हा त्यालाच म्हणतात ते. मग ते असं काही खाल्लं ना मग जास्त त्रास होतो. हा नको त्यांना नको अहो सांग. पण निदान आमंत्रण तरी द्यायचं. हा म्हणतो गावातले प्रतिष्ठित लोक येत होते. नाही नाही त्यांची जीभ नाही राहायची ते लगेच येते. हा त्यांना कसं आहे परत वाटण का गावातले लोक जात आहे मग आपण गेलंच पाहिजे. त्यांना जर नाही सहन झालं त्यांनी खाल्लं परत त्रास झाला मग नको बाई. हा, नको सांग. बरं जाऊ का मी? हा, तू मला अजून बऱ्याच जणांना सांगायचंय गावात. आठवणीने बरं का सकाळी तुला तिकडे यायचं भाकरी करायची आहे तुला. तुम्ही फोन करायच्या आधी मी तुमच्या दारात 7 वाजताच. बर डेपुटीला नाही ना आमंत्रण दिलं. ए, जाऊ दे मरू दे, आपल्याला दिले ना आपण आधी ना डेपुटीला भेटून येऊ. चल. होय आहो चल. बरं झालं बाबा तू इथंच भेटला. काय आम्ही मी आता तुझ्याकडेच येत होते. आता काम असल्याशिवाय तुम्हाला आठवणच नाही यायची. अरे माझी इथं कंदुरी आहे त्याचं तुला आमंत्रण द्यायचं होतं. कधी परवा आहे. चालेल नाही ना मी आणि डेपुटीला सांगू नको तू माझ्याकडे येतोय म्हणून. त्यांचं ते कोलेस्ट्रॉल वाढलंय ना. तुम्हाला कोण म्हणलं? सदाभाऊनी सांगितलं मला. मग कशाला त्यांना विनाकारण त्रास होईल आहे की नाही. हा ते पण आहेस. बर का आठवणीने यायचंय तुला. हा चल जाते मी. हा काय झाल बा काय जोडी आली आज? डेपुटी हा बघायला आलोय तुम्हाला. बघायला मला काय बघत आहे? तुम्हाला त्रास होतोय ना? कशाचा? कॅस्ट्रॉल झाले ना तुम्हाला? कॅस्ट्रॉल? हा त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात तो. तेच कोलेस्ट्रॉल. मला कोलेस्ट्रॉल झालं तुम्हाला कोणी सांगितलं? आख्या गावात तर बोबाटा झालाय. सगळी दौंडी पिटली. अरे दौंडीला पिटायला कोणाला सांगितलंय? मी कोणालाच नाही म्हणलो मी. आणि माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय तुम्हाला काय कोणतरी सांगितलं असं? कोण म्हणलं? दौंडी आमच्यापर्यंत आली म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. मी काय कोतवाल लावला काय दौंडीला गावात जाऊ सांग मग कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणून. डेपुटी तुम्हाला त्रास होतोय का हो? नाही होत. चक्कर आल्यावानी होते का त्यांनी? अरे बाबा नाही होत. पण कमल तुला काय एवढी काळजी लागली नाही? हा, चांगला माणूस आहे म्हणून काळजी लागणार ना माणसाला. आले कोणी? काळजी घ्यायचं जरा तुम्ही. हा बाहेर हिंडत नका जाऊ लय. हिंडलं ना मग वाढायला बसले ते दुखणं. अरे हिंडल्याने कोलेस्ट्रॉल नाही वाढत झाल्या. ते खाल्ल्याने आणि आराम केल्याने कोलेस्ट्रॉल वाढलंय माझं. हाय का? चांगलं आज आमंत्रण होतं पण तुम्ही ते तुमच्याच आवडीतून गेला आता या काय दुखण्यामुळं. आमंत्रण होतं? तुझ्या घरी जेवण होते काय? घरी नाही. मग लय भारी आज कंदुरी होती. त्याला गावात कंतुरी मला कसं काय माहित नाही झालं? माहित ते दुख एवढं मी कोलेस्ट्रॉल नाही माझं वाढलेलं मी खाऊ शकतो. पण नाही नाही डॉक्टरनी सांगितलं ना तुम्हाला खाऊ नका म्हणून. डॉक्टर म्हणलाय पण आता कंदुरी म्हणल्यावर कसं रे? कोणाची? बरं झालं तुम्हाला आमंत्रण दिलं नाही. नाहीतर तुम्ही जर खाल्ला असतं ना. एवढा लगेच कोलेस्ट्रॉल मारायला लागलो काय? काय बरं? रक्तापेक्षा कोलेस्ट्रॉल जास्त झालं काय माहित? डॉक्टर म्हणला थोडं LDL वाढले. SDL बी त्या प्रमाणात आहे पण कमी होईल म्हणले. जरा थोडं तुम्ही चालायला चालू करा. थोडं जरा चरबीयुक्त पदार्थ तेलकट पदार्थ कमी का. चांगल्या माणसाचे शब्द पडले होते माझ्या कानावर म्हणून ते तसे साठून राहिले. मी म्हणते स्वतःची काळजी घ्यायची ना तुम्ही. एवढं कशाला खायचं? हा आता गेलं का नाही एक तंदुरी तुमच्या हातनं? तर जाऊ द्या कंदुरीचं काय नाही. तुम्ही आता फक्त एक काम करा बोबाटा करू नका गावात माझं कोलेस्ट्रॉल वाढले. नाही तर मला आहे ना भेटायला लोक येतील लांब लांबून लोक तुम्ही माझ्याकडे लावितात. त्या कोलेस्ट्रॉलच्या नादामध्ये लोकांना जेवण करू करू माझं अजून टेन्शन वाढायचं. तुम्ही जा. नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही तर चक्कर येऊन गार 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 पाडता खाली. अजून कोलेस्ट्रॉलचा पोट व्हायला बसलाय. जातो का घरी तू? नाही तर मा स्फोट होईल आता. मा कोलेस्ट्रॉलचा स्फोट करायला लागला. जा कोणत्या डॉक्टरने सांगितलं तुला कोलेस्ट्रॉलचा पोट होतो म्हणून? आताच नका करू आम्ही गेल्यावर करा. हा जा. बरं जा बाबा आलती भेटायला तुमचे आभार. जा आता जा. आम्ही कशाला बोबाटा करू? आधीच गावात बोबाटा चालायचा. भेटायला आले माणूस तर आम्हालाच हे करायला लागलाय. आहे रे कोलेस्ट्रॉलचा बोबाटा कोणी केलाय बा माझा? काल मी गपचिप दवाखान्यात जाऊन आलोय. कोणी सांगितलं कडे? मंडळ तर बाहेर गेलं नाही आपलं. पट्ट आहे आता डिग्या. काय रे कशाला आला परत? काय तुमचं कॅस्टारचं कंट्रोल बिंट्रोल होते ना? अरे एवढं नसतं काय कोलेस्ट्रॉलचं. मला काय दुसरा रोग नाही झाला मी लगेच नाही जाणार. मी स्वतः व्यायाम करून हे करून मी करू शकतो. तुझा नाही तर आमच्या तिकडे एक माणूस त्या आळीला नाही का गेला तसाच मी आला. कशी कोलेस्ट्रॉलनी? हा जाणार तू त्याला कंट्रोल जाणार दाळ भाजरी आहे कमून वाईट साईड बोलतो मला. वाईट साईड मी चांगलं फायद्याचं बोलायला आलोय तर तुम्ही जाल्याला आता हे टाकायचं फायदा राव. सांगायला आला का मला तो माणूस मिळाला म्हणून अजून मला टेन्शन वाटतो. ते डॉक्टरनी काल मला घाबरून दिले उगाच. अरे जा ना. तोंड धुतलं का सकाळी डेपुटी? अरे जा ना भाऊ धुतलंय मी. जा
बसा, मला लागली सांगायला. आईला काय कोलेस्ट्रॉलचा बोबाटा झालाय बा, मोठा रोग झाल्यावर आणि डिग्याचा थमाता पिंढऱ्या आणि तू. डेपुटी कशाला ते तुशाला टॉयलेट वाढून घेतलं. आज ते गावचं आमंत्रण आता बंद झालं तुम्हाला यायचं. कशाला उपसरपंच काय उपयोग नाही राहतून तास. कोणाचं आमंत्रण होतं रे? सुगंधा वहिनीचं काय होतं? तंदुरीचा बेत आहे. मला एक सांग ठीक आहे, गावामध्ये कोणी केलं रे माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणून? कोणी केलं काय तू कोणाला सांगितलंय? त्यो मागाशी जाल्याची बायको आली ती माझी विचारपूस करायला, कोलेस्ट्रॉल वाढलंय तुम्ही मरात आता का काय, कंट्रोल होईल. तो खालच्या आळीला माणूस मिळतो, एवढं काय कोलेस्ट्रॉल माणूस मरायला लागले? हा काय सांगता येते. जर पथ्य पाळलं तर नाही जात माणूस. पण अरे मी पथ्य पाळीन, पण तू बोबाटा कमी कर ना. त्या पथ्यापेक्षा तो बोबाटीने मी जादा मरत. मी नाही बाबा त्याला साधा भाऊनी सांगितलं असेल त्याला. पण सदा बोल कसं काय माहित झालं? हा ते मला बोलता विचारलं त्यांनी. डेपुटी दिसना. त्यांना म्हणलं चाल डेपुटी त्यांचे दवाखान्यात. तुला या पंचायत सांगितल्यात कोणी? नाही ते चालता तो दात पाडीन मी एखाद्या बाहेरला. अहो आता त्यांनी विचारलं चालली पोटी. अरे विचारलं, पण कोणाला काय सांगावं? सदाभाऊ आपले विरोधक आहेत. जरी ते आपल्या संग वरवर दिसत असले ना, तर आतून ते आपले विरोधक आहेत. विरोधकाला सगळ्या बातम्या आपल्या घरातल्या सांगायचं नाही, पोलीस सापडत असतं. विरोधकाला कधी बी आपल्या घरात चांगलं चाललंय, आपल्या घरात भांडणं जरी चालले तर खूप चांगलं चाललंय असं दाखवायचं असतं. आता ह्या कोलेस्ट्रॉलचा बोबाटात हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार साहेब, खासदार साहेब यांच्यापर्यंत जाईल. लांब लांबून लोक भेटायला येतील मला माहिती का. एवढं नाम जाते नाही. अरे सदा भाऊचे तोंड राहतं का? अरे तर येडपाट आहे का काय तू? हा आकलेत पत्त्या सदा भाऊ चालले. सदा बोल सदा बोल. सदा भाऊ हो सदा भाऊ इकडे हो. का हो डेपुटी? या 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 झालं का गावात सांगून लोकांना? बरी का तब्येत? काय तब्येतीला गावात काय झालं? सांगायचं? सुगंधाचं ते जत्रा आहे, मी कशाला सांगू? ते नाही सांगायचं. आमच्या कोलेस्ट्रॉलचं सांगून झालं का? आता तेव्हा म्हणला डेपुटीचं कॅस्ट्रॉल वाढले. म्हणलं वाढला असेल, माणूस खात कमी जादा वाढत. बरं ती कोलेस्ट्रॉल वाढू दे आमचं, पण तुम्ही गावात बोबाटा कमी जरा. आम्ही लगेच मरायला नाही लागलो, लगेच नाही झोपलो चितावर की आमचं इतकं कोलेस्ट्रॉल वाढली. आम्ही कशाला लोकांना भेटायला पाठवा तुम्हाला? लोकांना कळवल्यावर लोक आपुलकीने येते तुमच्याकडे. जितापणी माणसासंग बोलून घ्या. इच्छा असते एखाद्याची. कशा टिंगल्या लावल्यात? टिंगल्या नाही. काही लोकांना सांगणार, म्हाताऱ्या माणसाला सांगणार, कोणाला काही कळणार नाही. बाया चर्चा होणार. बाया नामदेवला कसं काय कोलेस्ट्रॉल वाढलं कडे? हो सदा भाऊ तुम्हाला ते सांगत नाही. अहो पण तुम्ही ते बोकडाची नुसती चरबी हानितात. तुम्ही जरा पाया खा, वजडी खा, का ते नुसतं चरबीनी होतं ते डेपुटी. सदा भाऊ मी चरबी आणतच नाही. झालंय काय एवढ्यात माझं शारीरिक जरा थोडं व्यायाम वगैरे करायचं बंद झालंय. नाही तर मी पहिला व्यायाम करायचो, 100 बाय टाका, 100 चोर, तेव्हा पिळदार शरीर होतं. थोडं आता एक काय झालंय ह्या ग्रामपंचायत आता तालमीतला व्यायाम कमी झाला. आता हे बाकीचेच चालू झाले, इकडे कुठाने तिकडे पण कुठाने. एक काम करा तुम्ही, फक्त बोबाटा करू नका आणि आमचे गावातले जेवण काय कोणाला जे बंद करू नका. एवढं काय कोलेस्ट्रॉल आम्हाला झालेलं नाही. तुमच्या तब्येतीच्या काळजीमुळे सांगितलं. ते सुगंध आली ती माझ्याकडे जत्रेचं. मी डेप्युटीला सांगू नका, माणसाला कसं होतं सांगितलं. तुमचं मन हेलय, सगळ्यांना जपायचे. तिचा आग्रह नाही मोडवायचा तुम्हाला. आणि मग काय होईल? तिच्या शब्दा खातर जातान आणि 2 वाट्या चरबी पोटात टाकून येतात. आग्रह मोडायचं नाही. गावातल्या कोणी गोरगरिबाने जरी बोलिलं तरी ह्यो माणूस जाणार आहे. मी कोणाचं बारसं सोडित नाही. गोरगरिबाच्या आनंदात सगळं जातो माणूस. गावातला माणूस आपल्याला कुटुंब समजतो, त्या नात्याने बोलितो. पण तुम्हाला ते खपत नाही. तुम्हाला काय वाटतं डेपुटी कुठं कार्यक्रमाला दिसलाच नाही पाहिजे आणि डेपुटीनं जाळ घाला पाहिजे डेपुटीचा. हो, आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्या गावचे कार्यक्रम अटेंड करीतात. तुमचे तर महिन्यातून 12 दिवस तर चुलच पेटत नाही. संध्याकाळचं सगळं बाहेरच चालू असतं. ही आता मी माझ्या डोळ्याने पाहतोय. नका सांगू आम्हाला चूल पेटत नाही. तुमची चूल पेटत नाही, आमची कायम धुरडं चालू असतं. 3 टाक्या लागत आहेत गॅसच्या. आता गॅस भेटना म्हणून संपलं. नाही तर आम्हाला ना 2-2, 3-3 टाक्या लागत आहेत. 4 पुस्तकं आहेत आमच्याकडं. हा एक गौरी आहे ना, किचनवर ठेवायची पेटून. सगळा धूर दिसतोय 3 तास त्या दोरड्यातून धूर. आम्हाला नका सांगू दोरड्याचं आणि धुराचं. आम्ही तुमच्या वाईट करता सांगितलं नाही. तुमची तब्येत चांगली व्हावा ह्या मोठ्या भावनेनी सांगितलं. माणसाच्या पुढं आल्यावर वाढलं सुगंधानी. त्याच्यात चरबी आहे का ही आहे का ती असं नाही करतायत. माझ्यावानी तुम्ही गावरान तूप खात जा, ती बरं. बोकड्याची चरबी वाईट. बरं आम्हाला कळत आहे. आता बोबाटा करू नको आणि तू बोबाटा थांबव बरं का. आणि आता ते मला डॉक्टरने सांगितलं थोडं झालंय कोलेस्ट्रॉल, पण ते सुगंधाताईची कदुरी खाल्ल्यानंतर मी आता कंट्रोल करीन. हे बघितलं का? तांबी आहेत, तांबी प्युअर स्टील. हे गंज आला गंज. ही आहे ना
एकदम लॅमिनेटेड आहे. स्टील राहू द्या तुमच्याकडे. स्टीलच्या आतून आहे ना तुमच्या पत्रा आहे, गांजला असं घेऊ. नाही नाही नाही. हा, नका सांगू आम्हाला. डॉक्टरनी सांगितलं गेलो नाही जे याला गंज लागणारच नाही. हा आपले जप्पा गंज ही गोष्ट अशी आहे, एकदा चालू झाली ना काही उपयोग नाही. तो गंज आता कसा काढायचा मी बघतो. फक्त तुम्ही त्या बोबाट्याचा गंज तेवढा बंद करा बरं का. चालेल. या आणि गावातल्या आमंत्रणा बंद करू नका आमच्या. तब्येतीला जपा आणि कॅस्ट्रॉल कमी करा. हा हे बघ हे असं कुठं बोलत येत. तू जर तोंड आवरेल नाही ना तर तुझं बाचाळ फोडीन मी. हा आणि सुगंधताईला सांग जरी तिकडे नाही आलो तर तिथं आता माहिती चव घालते तुम्ही. कोलेस्ट्रॉल वगैरे गेले तिथे लोक काय मला जेवताना चर्चा करतात. तू जेवायला गेला का उलसं का आपलं आणि काढून आण. तर मी नको आणू पण चांगलं काढून आण. आणि साधा भाऊच्या परत नादी लागू नको, समजलं का. आणि कोलेस्ट्रॉलचं सांगू नको. हा ओ दाजी इकडे या. काय ग सुगंधा? काय कुठे चाललंय? काय नाही, ग्राम प्रदक्षिणा करायला चाललो सकाळ सकाळची. सकाळी सकाळी 10 वाजता? हा मग उशिरा उठतो, मग सकाळ उशिरा सुरू होतो ना माझ्या आयुष्यात. तुम्हाला ऊन बिन लागत नाही का हो दाजी? हा, लागतं ना. पण दाजी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही काही म्हणा, तुम्ही तुमच्या लग्नाच्या वेळेस ना असले भारी दिसायचे. ते केस मोठे मोठे होत्या, जॉकी श्रॉफ सारखेच. म्हणजे केस मोठे होते म्हणून दाजी भारी दिसत होता का? दाजी भारीच दिसतो. केस होते म्हणून दाजी आता दिसता. हा, पण मग तेव्हा असं जास्त लग्नाच्या वेळेस ते रेशमान तुम्ही काय जोडा वाटायचा एकदम मस्तच. आजही तसाच जोडा आहे आमचा. नाही हो, पण ते केस गेलेत ना तुमचे, मजाच गेली. तुमचे सगळेच केस निघून गेले काय हो दाजी? नाही सुगंधा, काय झालं ना इथे मध्ये थोडस मला टक्कल आहे. हा मग ते थोडं कसं विचित्र दिसतं. ते थोडं जरा मग ते कसं वाटतं, ते एखादं रनवे वाटतो तो. त्याच्यावर मी काय केलं, पूर्ण सगळं डोकं क्लीन करत तुम्ही आता असतो मी. कटप्पाच बनून गेले. हा हा, मग काय करता आता. चटके बसत असं का हो? हा बसतात, मग आता सहन करायचं थोडंफार. पण दाजी ऐका ना, तुम्ही एखादा विग बिग लावायचं ना मस्त पैकी. नाही सुगंध, तुम्हाला माहिती का, तुम्ही रस्त्याने चालायचे ना तेव्हा लांबूनच कळायचं केसांचा एवढा मोठा झपका दिसल्यावर दाजी आले गावात म्हणून. तुम्ही खरंच एखादं विग लावा. नाही मी ते काय ना लावलं होतं एक विग, पण त्याच्यानंतर काय झालं, ते विग लावून बारीक बारीक मला अशा पुरळ झाली, फोडं आले डोक्यात. ते कस काय? ते जरा इन्फेक्शन ॲलर्जी झाली असेल त्या विगची मला कदाचित. हा का? मग त्याच्यावर मी ते काढून टाकलं. मग आता तुम्हाला केस दिसू राहिले हो बारीक बारीक दाजी, पण तुम्ही एवढं बारीक कशाने काढून टाकता? नाही मी त्या सलून मध्ये जाऊन शेविंग करतो. दाजी काही म्हणा, तुम्ही पहिलेच भारी होते, मला आताची तुम्ही पटतच नाही. बर चल मग येऊ का मी? हो. झाल्या तू काही म्हण. साधा भाऊ गावात नसला ना करमत नाही. असला तरी आमचा वाद होतो, पण निर्मळ माणूस आहे. बोलन दोन गोष्टी कुचक, पण त्याच्या मनात काही नसतं साधा भाऊच्या. आता कार्यक्रम होता मग त्यांनी कार्यक्रमाला नाही जायचं का तुमच्या? अरे करमत जायला नाही? जाऊ दे, पण सवय लागली ना. मला एकदा बी भेटल्याशिवाय त्याला करमत नाही. आमचे भांडणं होते. राम राम डेपुटी. राम राम. आले दाजी, आले हो, आले आपल्या गावचे दाजी. बसा. काय म्हणता डेपुटी? बस दाजी, कुठं फेरफटका मारला होता काय? फेरफटका? हा? अहो कुठं मारते ते? आपले गरीबाचे आहे ना, त्यांना घर नाही दिसायचे अजिबात. ते डायरेक्ट जाणार एका ठिकाणी. कुठं? नाश्ता बिष्टा चहा पाणी सगळं भेटत. कुठं कुठं? डायरेक्ट मेवणीच्या घरी. कुठं? सुगंधताईकडे. ठेवा मग दाजी आता पारेने कसं आहे? एकदम नजर कैदेत ठेवला राव. बरोबर केलं ना हा, एकदम एकदम म्हणजे नजर कैदच भाऊ. दाजी. एखाद्या बाहेरला हे मेवणी प्रकरण तुमच्या अंगलट आहे ना, रेशमा दिदीला जर कळलं ना रेशमाताईला, तर ती जाईन केडगावला रुसून निघून आणि नाही परत हो, लवकर ते यायची नाही. तसं काही होणार नाही राव. कसं काय होणार नाही? माहित नाही व्हायचं का कुठून? अख्ख्या गावालाच माहिती आहे. तुम्ही ते जाऊन सुगंधाई जाऊन चहा बी पिता. हा बरं जाऊ द्या. काय म्हणली सुगंधा? बरं गेली तिथं. अरे ते ना झाल्या, मलाच ऐकून हसू आलं. काय? ती मला माझ्या लग्नाच्या आठवणी सांगत होती. तुमच्या लग्नाची आठवणी त्या काय सांगत होत्या? अरे ऐकून तर गाणार राव डेपुटी. अहो दाजी म्हणे लग्नात काय तुम्ही रेशमाचा जोडा दिसत होता राव म्हणे. हा. तुमचे असे मोठे केस होते, तुम्ही एकदम जॅकी श्रॉफ सारखे दिसत होते म्हणे. फार सुंदर दिसायचे तुम्ही. मी तिला म्हटलं अगं मी तेव्हा सुंदर दिसत होतो, मग आता सुंदर नाही दिसत का? मी केस आहे म्हणून माणूस सुंदर दिसतो का? हा. नाही हो म्हणे दाजी, तसं नाही. मग ती सांगत होती का तुम्ही केसात चांगले दिसत होते. तसं नसतं. पाय सवय लागली असती. आणि त्या टायमाला कसं वय कमी होतं, तुमचे केस होते, आणि त्या टायमाला तुम्ही भारी दिसत होते. आता वयानुसार माणूस थोडा बदलत चालवतो. पण शेवटी तुम्हाला सांगा, प्रत्येक माणसाला वाटतं तरुणच आहेत आपण. बरोबर केस गेले तरी माणसाला वाटतं तरुणच आहेत आपण. दाजी तुम्ही मिशा बी अशात ठेवायचे का पहिले? अरे नाही, पहिले मी मिशन नव्हतो ठेवत. केस मोठे होते ना, मी असं हँडसम दिसायचो एकदम.
पण आता ते केस नाही म्हणून मग केस पाहिजे तर मग ते डोक्यावर तर तोंडावर ठेवले. मग सगळे काढून टाकायचे बरोबर. हा लय भारी दिसत आज. अरे सुगंधाला विचार ना, तिने मला किती जुन्या आठवणी सांगितल्या माझ्या लग्नाच्या. हा होय. पण याला काय म्हणले अजून? नाही बाकी काय नाही, ती सुगंधा म्हणत होती दाजी मग तुम्ही एखादा वीक का नाही बसवत. मग बसवायचं ना विक एखादा. नाही डेप्युटी, मी वीक बसवला होता, तिला सांगितलं. पण ते काय झालं ते वीक बसून थोडं जरा मला इन्फेक्शन झालं डोक्याला, शिवाय फुटकुळ्या पुरं आली ना, मग ते वीक मी काढून टाकला. बरोबर. माझे कारण नसताना 5-25 हजार रुपये पाण्यात गेले वीक बनवायला. विक नका मग ते आता केश रोपण चालू झालेत ना, ते करा ना असे टोचून केस टोचून बसते तर रोप करू. बघू त्याचं आपण बघू, जाऊ कधीतरी आपण. दाजी हा बोल ना. माझ्याकडे औषध आहे. तुझ्याकडे औषध आहे? हा कशाचं? डेपुटी तुम्हाला माहित नाही का आज आयुर्वेदिक होता म्हणून. हे जडीबुटीचं करा याचा आता. त्यांनी होतं काय जडीबुटीनी? जडीबुटी काय होतं म्हणजे एकदा लावलं का टपाटप केस म्हणजे उगते. ते जडीबुटी लावायची डोक्यावर का खायची पोटातून? लावायची आहे का? नाही त्याचा अरे नाही, काय असतं ना ज्याला आता तुझा जर आजचा जडीबुटीवाला होता, तुला माहिती पाहिजे ना ते कसं असतं. जडीबुटी कुटून देतात, त्याचा काढा प्यायचा असतो, काही उकळून पाण्यात प्यायचं असतं. मी सगळं सांगेन ना मग तुम्हाला. तुम्ही करता का जडीबुटीचं औषध? हा करू ना, बघू ना. जर तुझ्या म्हणण्यावर जर मला केस येत असतील आणि मोठे झिपरे केस आले की सुगंधार जर अजून खुश होणार असेल तर मी नक्की वाढवतो केस. सुगंधा 100% खुश होणार. सुगंधाताई सारखा नका खुश होत, आपले केस वाढवा त्या रेशमाताईसाठी बरं का, घरच्यासाठी वाढवा. सुगंधाताई मेवणी म्हणून चाष्टा करतात त्या तुमची. अरे पण मला पण केस वाढून तिची चेष्टाच तुम्ही करायची एक काम ना. करा, जाल्याच्या नका नादी लागू, केश रोपण करून घ्या. कोणाच्या अरे, माया नाका नादी हा, जाय, लागून पळ. हा, लागा. डेपुटीच्या नादी नाही, लागा आणि डेपुटी डेपुटीचे बरोबर हात पाय सांगतात. दाबा. हा, असं वाटत जाय. डेपुटीला. मला एक सांगतो दाजी, सुगंधाच्या नवऱ्याला लई केस आहेत ना, त्याच्यामुळे सुगंधाच्या नवऱ्या आवडतो सुगंधाला. हे येडा जाल्या, त्याचं काय ऐकू नका. त्याचं काय ऐकता तुम्ही ना, तुम्ही केश रोपण करून घ्या, अजून स्मार्ट दिसतात. जाऊ का? डेपुटाची जडीबुटीन घर केस येता का हो? हे बघ दाजी, मी कधी लावलेलं नाही बघ. ए जालू थांब. काय आता? अरे ते तुझ्याकडे जे औषध आहे जडीबुटीचं, हा त्यांनी डोक्यावर खरंच केस येतात का? दाजी हा तुम्ही खरंच लावता का औषध? लावेल ना, हा? जर केस नक्की येणार असतील तर. नादच करू नका दाजी, माझ्याकडे एवढं खतरनाक औषध आहे ना. हा या टकली या तुमच्या जर डोक्यावर असं घोळशील ना, आसवाला कसे केस येतात हा तसे तुमच्या डोक्याला केस येते 10-15 दिवसाच्या आत. आणि किती पैसे द्यायचे तुला त्याचे? बस का दाजी, आता मी काय तुमच्याकडून पैसे घेईन मी? अरे नाही, व्यवहार आहे भाऊ. आता तू जडीबुटी काय फुकट आणतो का? का तुझ्या घरी झाड आहे जडीबुटीचं? तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवासाठी ना मी तसंच देईन तुम्हाला. बर आणि ते औषध कसं रोज लावायचं डोक्याला? रोज 1-1 तासाला लावायचं औषध. बर ठीक आहे, दे मला. कधी देतो? आता देतो तुम्हाला आणून. असा जातो लगेच असा घेऊन ठीक येतो. आहे, ये पटकन घेऊन ये. तुम्ही कुठे थांबता? मी तिथे थांबतो ना समोर. चालतंय, नक्की लावा. हा ये लवकर घेऊन ये. कुणाला सांगू नका. नाही मी आणतो. ओके. जा दाजी. ओके. हो डेपुटी. हो या दाजी या. का हो दाजी, अरे काय तुमच्याकडे चालू होतं राव डेपुटी मी. काय झालं? अरे काय ते जाल्या म्हटलं केसाचं औषध देतो आणि काय बघा ना राव, सगळी खाजूर आली, सगळं डोकं काळ झालं राव हे. औषध लावलं काय तुम्ही? हा ना, औषध लावलं झालं? आणि आले त्रास होऊ राहिला राव डेपुटी. थांबा लय दाबू नका राव, लय लय आग होतंय का? लय आगाग होतीये. काळ हे काय झालंय? काळं भंगार आणि लाल 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 काय झालं डोक्याला? आता मला काय माहिती, तो ना माझा आजचा जडीबुटीवाला होता. हा ये तुम्हाला औषध देतो दाजी. हा. म्हटलं चांगले केस येतील ते सुगंध आहे म्हणाल दाजी, तुमचे केस परत आले म्हणून मी गेलो. काय दाजी, मी तुम्हाला कालच म्हणलं होतं त्याच्या नादी नका लागू म्हणून. तुम्हाला म्हणलं होतं ते केश रोपण करून घ्या, या औषधाने फ्युचरच्या नादी लागले तुम्ही. ते जाल्याला का काय, जाल्याचा एवढा आजाब भारी होता काय? तेव्हा लोकांची केस जात होती, त्याला माहिती आहे एवढं. चाई फी लागली तर थोडं औषध द्यायची, पण ते केस उगायला कुठे औषध देत होता तो? अहो पण डेपुटी मला असं वाटलं त्याचं औषध लावून केस येतील, सुगंधा खुश होईल, घरी रेशमा खुश होईल. अहो पण काय गरज होती त्याची लगेच तुम्हाला लावायची? पण तर काय करता डेपुटी, गरजवंताला अक्कल नसते. अहो पण गरज बांधायला का अक्कल म्हणजे इतकी काय गरजेची होती केस लगेच? ते नंतर डॉक्टरला विचारून लावायचं जरा तज्ञ मंडळीला. हो हाय ते केस घालून घेतले, आता तुम्ही मागवली दिली होती. काय केलंय काय माहिती? काळं भंगार आता त्यांनी. कोणचं औषध आहे? पार याच्यापर्यंत हो, मुळापर्यंत ते झालंय. आगाग होती. चट्टे निघले तर काही ठिकाणी दाजी, लय आगाग होतीये. आगाग होते ना. काय ते जालेला बॅकले तर पत्याने. चला आता काय औषध दिले बघू. चला चांगलं माया मागं आणलं बा तुम्ही. चालू ए जाल्या,
ए जालू वहिनी जालू कुठे हायत की काय झालंय? बोला त्याला बाहेर बोला. ओ इकडे तो औषधवाडीचा डॉक्टर झालाय. ए डोळं चोळा इकडे पुढे ये. का हो डेपुटी? अरे ते काय औषध दिलं त्या पाहुण्याला? इकडे ये. काय झालंय रे हे? काय ये इकडे या पुढे दाजी दर्शिक. काय करून ठेवलंय? कोणतं औषध दिलं केस वाढवायचं? साईड इफेक्ट झालाय. काय झालंय? साईड इफेक्ट. तो आहे डोक्यात साईड इफेक्ट झालाय. अरे पण काय दिलं असं काळ्या भांगार झालं डोकं फार फोड आले त्याला. डॉक्टर जालिंदर हा दाजीला मी म्हणलं होतं ना. हो म्हणाले होते तुम्ही मग कशाला तुम्ही जाऊन हे केलं? काय झालंय डेपुटी? अहो हे बघा ना वहिनी, हे बघ हे ना दाजीला सुगंधा करता केस आणायचे होते. दाजीने घेतलं याच्या जडीबुटीचं औषध. आणि हे दाजीचं बघा कसं झालं. हे इथं फोड आला, इथं आला. हा हे काळं भंगार दाजीने डोकं करून घेतलंय. हो डेपुटी, मग काय जडी बोटीचं औषध दिलं मग काय त्याने झालं काय? माझा आजोबा कायम द्यायचा असं जडी बोटीचं औषध. अहो पण त्यांना कसलं औषध दिलंय तुम्ही? कसलं दिलंय म्हणजे? आज द्यायचा तेच दिलं डेपुटी. काय द्यायचा तो आजा एवढा केस स्पेशलिस्ट होता का? मग स्पेशलिस्टच होता माझ्या आजा. डोक्याला मिशाला साई लागली ना ते बिब्यात आहे ना इच काढून द्यायचा. काय बिब्यात चुकालून द्यायचा? हा मला नाही शिकवलं माझ्या आज्यानी, हा. पण मी काय केलं माहितीये का, त्यालाच बिब्यात हे करून दिले. कोणला? दाजीला? हा अरे वाऱ्या पठ्ठ्या. आणि हे दाजी एक ऐकायला त्याचं. अरे बिबेने ते ओळखणं नाही व्हायची तर काय होते? तुला कोणी सांगितलं बिबेने केस येतात म्हणून? कुणी सांगितलं म्हणजे? माझ्या आज्यानी सांगितलं, ऐकायचो मी माझ्या आज्याचं. अरे याडपाट डोक्याच्या जाल्या ते इच्छात बिबा काढून देत असत. तुला आज्याला अजून जडीबुट्या माहित असतात. नुसतं त्याला बिबे काढून दिलं कसं केस येते? झाली मावशी ते डेपुटी झाली. बघा डेपुटी बिब्यासारखं कसं डोकं काळे झाले. अरे आगाग झाली ही सगळी माझ्या डोक्याची खाज सुटली माझ्या डोक्याला. अहो तुम्ही पण शाण्या माणसाकडे जायचं तर ह्या येड्या माणसाकडे आलाय हा? येडा आहे का मी डेपुटी? आता बिब्यासारखं पुरं डोकं काळे भागार होईल. अगं त्यांनी मला सांगितलं होतं औषध लावा, महिन्याभरात तुम्हाला मोठे लग्नाचे जसे होते तसे केस येतील परत. त्याने ना उलट सांगितलं तुम्हाला औषध लावा तुम्हाला आयुष्यभर केस येणार नाहीत. काळं भागार केल झालंय आता त्याच्या फोड येते आणि ते जाऊन चट्टी येते पांढरी. हा जाऊ द्या येऊ द्या चटे लय पुगळा येतो ते. सुगंधा पैसे जाऊन बसते काही घेणं दे नाही का तुमच्या? सुगंधा पैसे जाऊन बसता भाताची तहानी ते काय गरज आहे का तुम्हाला सुगंधा पैसे जायची? आपलं गप जायचं श्याम्या पैसे जाऊन बसायचं भाताची तहानायच्या ते जाते मीठ मीठ बोलत बसते सुगंधा. काय गरज आहे का? अरे झाले मी तिथं बसते तुझ्या काय पोटात दुखायला लागलं? काय पोटात म्हणजे? सुगंधाच्या दारात बसले ना मी खपून घेणार अरे नाही. माझी मम्मी येती. काय खपवून घेणार नाही? त्या सुगंधताईन दाजी बघून घेतील ना. तुम्ही काय एवढा अंगाची आग करून घ्यायला लागलाय? अरे पण तुला काय गरज पडू दे आता माय लक्षात सुगंधा दाईच्या दारात तुम्ही जाऊन बसताना. अरे माझी मेवणी येते. अव मेवणी पण कशाला त्याला नाही खपलं ते त्याच्यामुळे गोल झाला. आता एक काम करा ते जे डोकं घेऊन माझ्या बरोबर चला चांगल्या डर्मेटोलॉजिस्टला दाखवू त्वचा रोग तज्ञाला. दाखवून घेऊ ना. नाहीतर ते आहेत ना काळ्याचे लाल चट्टे होते आणि वेगळंच वाटन ते. आणि परत माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नका, नाही तर हाय त्या छप्परला डाग लावून घ्याचाल. असं नाही असं नमस्कार तुझ्या नवऱ्याला. आणि झाल्या भेटले परत भेटू नका अरे मला. त्यो गावचा जावई आहे. आता जर रेशमाताईला समजलं तर तोंड जोडून घेईन रेशमाताई. मग बाहेर गावाहून आले पाहुण्यासारखं राहा का नाही? सुगंधाला जाऊन तिथं अरे काही केले का पोहे केले का चहा? अरे ते जाते तिथं बसते प्रेमाने चाष्टा बिष्टा करीत. ते मेवण्याचं नातं आहे. पण असं त्यांना नीट सांगायचं ना. लग्नाच्या एखादा तुला सांगू का एखादा इलाज जर आपल्याला येत नसला ना ते अर्धवट विद्या चालवायचीच नाही. तो लाजा करीत होता ना त्याला काहीतरी माहित असेल. तो नुसते त्याला बिबे काढून दिले ते चट्टे नाही जायचे तर काय होतील? अहो डेपुटी सुगंधासारखा हा जर माझ्याशी गोड बोलला असता ना तर मी याच्याकडे पण येऊन बसलो असतो. मग काय शिव इकडे या तुम्ही इकडे या माझ्याकडे. मग आता गोड बोलत आहात. आता लय नादी नका लगू आता लय कडू बोलू नका. तुमच्या डोक्याला चट्टे आलेत उद्या पाठीला चट्टे आणीन त्यो जालिंदर म्हणते त्याला गावातला. तुम्ही माझ्या बरोबर चला डॉक्टरला डोकं दाखवा. रेशमाताईला म्हणू नका आता केसासाठी गेलत नाही ते राहिलेले चट्टे परत रेशमाताई हे करी. गावातला जालिंदर आणि माझ्यासाठी दलिंदर येते. चला काय दलिंदर आहे तुम्ही नादी लागली सांगतात. चला कारण आपल्या दारात येऊन दलीन म्हणलं मला दाजी मी मग टकली नाही फोडायला लागत होती 1 लाखाची. चल कारण मीच करताय असं तर